लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदार जागृती अभियान स्वीप अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज मतदार जागृती अभियान प्रभात फेरी काढण्यात आली। यामध्ये 22 केंद्रातील 211 शाळेतील 20,550 विद्यार्थ्यांसह 210 शिक्षक सहभागी झाले होते। शहरात विविध अशा 72 ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून मतदार जागृतीचे सादरीकरण करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती संदर्भात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महानगरपालिकेच्या कॅम्प शाळा येथील मुख्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते या प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी सहभागी होते। तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या 22 केंद्र शाळांमध्ये सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त तथा नोडल ऑफिसर मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सारिका अकुलवार, नगर अभियंता शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त नागनाथ बाबर, विविध विभागीय अधिकारी क्रमांक 5, उद्यान प्रमुख जावेद पानगल, विभागीय क्रमांक 6 संध्या भाकरे, विधान सल्लागार परदेशी, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग शिवशिंपी, भूमी व मालमत्ता आनंद जोशी, विठ्ठल कस्तुरे, कामगार कल्याण अधिकारी सुनीता हिबारे, विभागीय कार्यालय क्रमांक 3 बनसोडे, अतिक्रमण विभाग प्रमुख नंदकुमार जगधने, विभागीय कार्यालय क्रमांक 4 महेश क्षीरसागर, विभागीय कार्यालय क्रमांक 8 विजय लोखंडे, विभागीय कार्यालय क्रमांक 2 यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।